आपण जर उद्योजक असाल आणि आपल्याला वाटतं की आपल्या बिझनेसमधनं आपण लाखो करोडो रुपये कमवावेत, तर तुम्हाला एक गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ती कोणती गोष्ट आहे ज्यातनं तुम्ही जास्तीत जास्त तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात, जास्त पैसा कमवू शकतात, त्यासोबतच तुमचं स्वतःचं चांगलं रेप्युटेशन सुद्धा बनवू शकतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या काही गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रो करायचा असेल, त्याच्यातनं चांगला पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन मार्केटिंग जर तुम्ही केली ना, तर 100% तुमचा जो काही प्रोडक्ट असेल, तुमची सर्व्हिस असेल, ती लाखो लोकांच्या नजरेत जाईल. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही एक छोटे व्यावसायिक आहोत, आमचा छोटा व्यवसाय आहे, मग आम्ही कसं करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला नेहमी हा प्रश्न पडतोच, बरोबर. पण जे काही छोटे व्यवसाय असतात त्यांना सगळ्यात बेस्ट ही डिजिटल मार्केटिंग असते. कारण डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही केली, ऑनलाईन मार्केटिंग जर तुम्ही केली, तर 100% तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहात. तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या, कोणती प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल, तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने तुमचा जो काही प्रोडक्ट आहे, जी काही सर्व्हिस आहे, ती तुमच्या लोकल एरियामध्ये जास्तीत जास्त लोकांना दाखवायची आहे. जर तो ऑनलाईन प्रोडक्ट असेल, तुम्ही जर ऑनलाईन पूर्ण देशात विकू शकत असाल, पूर्ण महाराष्ट्रात विकू शकत असाल, तर अजून बेस्ट आहे. पण समजा तुमचं एक लोकल प्रोडक्ट आहे, तुमचं एखादं छोटंसं शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये जर तुम्हाला जास्त कस्टमरची गरज असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग करू शकतात. आता डिजिटल मार्केटिंग कसं करायचं यावर तुम्हाला बरेचसा प्रॉब्लेम असतो, कारण तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती नाहीत. मग तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला त्या गोष्टी शिकून घ्यायच्या, बरोबर. ऑलरेडी भरपूर यूट्यूबवर व्हिडिओज आलेले आहेत, ते शिकून तुम्ही आरामात तुमची स्वतःची डिजिटल मार्केटिंग करू शकतात. किंवा तुम्ही कोणाचा तरी कोर्स घ्या, त्या कोर्समधनं शिकू शकतात आणि त्या व्यक्तीकडनं तुम्ही प्रॉपरली गायडन्स घेऊन तुमचा जो काही बिझनेस असेल त्याला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे जास्तीत जास्त कस्टमर आणू शकतात हे त्या व्यक्तीसोबत कनेक्ट करू शकतात, त्यांना विचारू शकतात आणि त्या पद्धतीने तुमचा जो काही प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिस असेल, त्याचं प्रमोशन करू शकतात. सिम्पल आहे. जर तुम्ही तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस जास्तीत जास्त लोकांना दाखवली, जास्तीत जास्त तुम्ही ऑफर तयार केल्यात, तर 100% तुमचा बिझनेस हा जास्त ग्रो होईल आणि त्यातनं प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे. इवन तुमचा जर एक छोटासा हॉटेलचा बिझनेस असेल, बरोबर, तर तुम्ही काय करू शकतात, त्या हॉटेलचं प्रमोशन करू शकतात. म्हणजे काय, समजा तुम्ही त्या ठिकाणी ॲड लावू शकतात आणि ॲडमध्ये काय सांगणार आहात की जर तुम्ही आता आपलं म्हणजे इथून पुढे काय की आता हनुमान जयंती आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलात, तर आम्ही तुम्हाला स्पेशल व्हेज थाळी ही 50% ऑफने देऊ, बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्या हॉटेलमध्ये येतोय, आपण हनुमान जयंतीचं जर त्यांना ऑफर दिली, तर ते लोक काय करतील, हनुमान जयंतीला आपल्याकडे येतील आणि व्हेज थाली ते खातील. कारण त्या ठिकाणी ऑफर मिळते ना, त्या लोकांना कळेल की ठीक आहे, आज आपण स्पेशल इव्हेंट आहे, स्पेशल काहीतरी आपल्या घरात सगळ्या गोष्टी होत आहेत, आपण सगळेजण जेवायला जाऊयात, इथे या हॉटेलमध्ये ऑफर आहे, तर त्या ठिकाणी जाऊ आणि आपण पोटभर जेवण करू शकतो. म्हणजे काय, तो कस्टमर तुमच्यापर्यंत आला, ठीक आहे, त्या दिवशी तुमच्याकडे प्रॉफिट तर नाही येणार, कारण तुम्ही जेवढ्या खर्चामध्ये ती थाळी बनवली आहे, जेवढ्या खर्चात तो जेवण बनवलं आहे, त्याच खर्चामध्ये तुम्ही त्यांना देत आहेत, बरोबर. पण ते एकदा काय तुमच्या हॉटेलमध्ये आले, त्यांना चव लागली, तर पुढच्या वेळेस ऑफर न लावता सुद्धा ते लोक रिपीट तुमच्याकडे येतील. म्हणजे काय, तो कस्टमर आपला बांधला गेला आहे, तो कस्टमर आपल्याकडे रिपीट येणार आणि त्यातनं काय होणार आहे की आपल्याला स्वतःला सुद्धा चांगला प्रॉफिट आपल्या हॉटेलमधनं मिळू शकतो, बरोबर. आता दुसरं ऑप्शन, समजा दुसरा बिझनेस आहे तुमचा, कपड्यांचा बिझनेस आहे. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, कपड्यांचा कॉम्बो बनवू शकतात. तुम्ही शर्ट घ्या, तुम्ही पॅन्ट घ्या, तुम्ही त्यासोबत तुम्हाला एक बेल्ट फ्री मिळणार आहे, एक गॉगल फ्री मिळेल, कॅप फ्री मिळेल, अशी ऑफर तुम्ही तयार करू शकतात. इवन जर तुम्ही एक जीन्स घेतली तर तुम्हाला 600 रुपये लागतील आणि समजा तीन जीन्स घेतल्या तर तुम्हाला फक्त किती 1200 रुपयामध्ये मिळतील. म्हणजे अशा पद्धतीने कॉम्बो ऑफर सुद्धा तुम्ही तयार करू शकतात, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा जो काही कपड्यांचा बिझनेस असेल तो तुम्ही प्रमोट करू शकतात. आता काही लोकांचं किराणाचं दुकान असेल किंवा छोटंसं एखादं कसला दुकान असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही स्पेशल ऑफर बनवू शकतात. कसं, जर तुम्ही आत्ता ह्या 30 तारखेच्या अगोदर आमच्याकडनं शॉपिंग केली, जर तुम्ही 2000ची शॉपिंग केली तर त्यावर तुम्हाला 300 रुपये सूट मिळेल, जर तुम्ही 1000ची शॉपिंग केली तर त्यावर तुम्हाला 200 रुपयाची सूट मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ऑफर करू शकतात. आता यातनं फायदा काय माहिती का, जे काही कस्टमर आहेत त्या कस्टमरला तुमच्या शॉपची माहिती मिळेल, त्यांना माहिती होईल की ह्या ठिकाणी एक शॉप आहे, ह्या ठिकाणी ते आपल्याला ह्या प्रकारचे प्रोडक्ट देतात. म्हणजे तो पहिल्यांदा तुमच्याकडे आला आणि त्याने काय केलं,
तुमच्याकडनं परचेस केलं, बरोबर. ज्यावेळेस तो परचेस करेल त्यावेळेस त्याला ऑलरेडी ऑफरमध्ये त्या वस्तू मिळत आहेत, म्हणजे तो काय करेल की अरे ह्या ठिकाणी आपल्याला ऑफरमध्ये वस्तू मिळतात, ह्या मानसिकतेने तो रिपीट आपल्याकडे येत जाईल. आणि इवन जे प्रोडक्ट आपण देतोय त्या प्रोडक्ट अगोदरच आपण त्या प्रोडक्टचे पैसे घेतोय, म्हणजे दरवेळेस 10,000 रुपये घेण्यापेक्षा, महिन्याला 10 रुपये घेत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्या दिवशीच तुमच्याकडे 1,000-2,000ची शॉपिंग एक व्यक्ती करतोय, म्हणजे असे 10 जरी लोक आली तरी 10,000 रुपये आपण आरामात कमवू शकतो, बरोबर. आणि समजा त्याने 2,000चे प्रोडक्ट घेतले तर आपण 20,000 रुपये कमवू शकतो. म्हणजे ह्या लॉजिकने आपण विचार करणं गरजेचं आहे. आता आपण काय बघितलं, कपड्यांचं दुकान बघितलं, बरोबर. त्यानंतर पुढे काय बघितलं आपण, की आपलं हॉटेलचं बघितलं आणि किराणा दुकानचं बघितलं. आता पुढचं एक्झाम्पल काय घेऊयात, की समजा तुमचं सलून असेल किंवा ब्युटी पार्लर असेल. मग सलून ब्युटी पार्लरला तुम्ही काय ऑप्शन देऊ शकतात, सलूनमध्ये तुम्ही सांगू शकतात की तुम्ही आमचं सबस्क्रिप्शन घ्या. म्हणजे काय, महिन्याला एक व्यक्ती किती वेळा, 2 वेळा एका ठिकाणी येतो, म्हणजे कटिंग दाढी करायला येतो. आता त्यांना तुम्ही सांगू शकतात, जर तुम्ही आज कटिंग दाढी करायला येत आहे, तुम्ही शेविंग करताय, तर पूर्ण महिन्याला 2 वेळा येत आहे, म्हणजे 200 रुपये पर हेड जातं. म्हणजे असं 6 महिन्यात किती होणार, तर 400 रुपये पर हेड. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचवीस, 4 सक 24, म्हणजे ते किती होतात, 2,400 रुपये होतात, बरोबर. 2,400 रुपये होतात. म्हणजे जर 6 महिन्यात तुम्ही किती वेळा येऊ शकतात आमच्याकडे, 6 वेळा येऊ शकतात, बरोबर. 6 वेळा म्हणूयात आपण, किंवा 3 महिन्यात 6 वेळा ते लोक येतील आपल्याकडे. मग 3 महिन्यात जर ते 6 वेळा येत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काय ऑफर देऊ शकतात, की जर तुम्ही 3 महिन्यात 6 वेळा येत आहेत ना, मग तुम्ही फक्त 3 महिन्याचेच पैसे द्या आणि तुम्हाला 1 महिना एक्स्ट्रा आमच्याकडनं ऑफर मिळेल. मग तुम्हाला काय फायदा आहे, की तो व्यक्ती, तो कस्टमर जो की पुढच्या वेळेस कदाचित दुसरीकडे गेला असता, पण त्याला आपण ऑफर काय केलं, की तुला 1 महिना एक्स्ट्रा मिळणार आहे, बरोबर. मग आपल्याला 3 महिन्याचे पैसे अगोदरच मिळले, म्हणजे आजच आपल्याकडे 2400 रुपये येऊन गेले. सर्व्हिस आपण नेक्स्ट मंथला देऊ, त्याच्या नेक्स्ट मंथला देऊ, त्याच्या नेक्स्ट मंथला देऊ, पण पैसे आपल्याला आज मिळालेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सबस्क्रिप्शन प्लॅन सुद्धा ठेवू शकतात. आणि त्याला एका महिन्याच्या फायद्यासाठी तो काय करेल, की 3 महिन्याची आपल्यासोबत जे सबस्क्रिप्शन आहे ते घेऊ शकतो. म्हणजे काय, तर आपला जो काही पॅकेज असेल त्याला इनरोल करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात. सिंपल आहे. ह्या सगळ्या गोष्टींत तुम्ही आरामात तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात. या ठिकाणी ब्युटी पार्लरला सुद्धा तुम्ही तसं करू शकतात, की तुमचं फेशियल करून मिळेल, तुमची हेअर कट करून मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी टोटल जर बघायला गेलं तर तुम्ही जर 5 वेळा आलात तर एवढा 5 वेळा आलात तर 5,000 रुपये खर्च होतात. पण तुम्ही 7 वेळा या आमच्याकडे आणि फक्त 5 वेळाचेच पैसे आम्हाला द्या, पण ते आज द्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पॅकेज जर तयार केले तर ऑटोमॅटिकली तुमचा जो काही कस्टमर आहे तो तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं एक्झाम्पल ह्यासाठी मी दिलं, की जर तुमचा ऑनलाईन बिझनेस म्हणजे जो काही बिझनेस आहे तो जर तुम्ही ऑनलाईन नाही घेऊन गेलेत तर तुम्ही या मार्केटमध्ये कधीच टिकणार नाही. ही जी काही मराठी बिझनेसची आपण ट्रेनिंग देतोय, मराठी बिझनेस तुम्हाला शिकवतोय, तर यातनं आपला उद्देश काय, की आपल्या जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना जास्तीत जास्त नॉलेज मिळावं आणि ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्यांचा बिझनेस प्रमोट करावेत. ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि सोबतच त्यांच्या जो काही बिझनेस आहे त्यातनं ते जास्तीत जास्त प्रॉफिट कमवावेत. अशा पद्धतीने आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला चांगलं नॉलेज मिळणार आहे. ऑलरेडी आपले काही व्हिडिओज आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. सोबतच पुढे जे काही व्हिडिओ येतील ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा आणि तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर नवीन व्हिडिओ कोणत्याही टॉपिकवर पाहिजे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, की आपला जर एक व्यवसाय असेल त्याला ऑनलाईन मार्केटिंगने आपण लाखो लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि लाखो करोडो रुपये आरामात कमवू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवूयात. धन्यवाद.